त्रास कुणाला नसतो, सगळ्यांनाच असतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास असतो, कधी जास्त, कधी कमी. तो कशा प्रकारे हे आपणच ठरवतो. सहन करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती. पण मी जेव्हा एका स्त्रीकडे बघतो तेव्हा कौतुक करावंसं वाटतं. ते यासाठी की नक्कीच माणसांपेक्षा जास्त त्रास त्यांना होत असेल असं मला वाटतं. नॉर्मली एखाद्या व्यक्तीचा त्रास तिचा जन्म झाल्यानंतर चालू होतो, पण स्त्री ही केवळ एकमेव अशी व्यक्ती जिला जन्म होण्याआधीपासूनच त्रास सहन करावा लागतो. ते म्हणजे असं की हिला जन्म द्यायचा की नाही, आणि जर दिलाच तर सांभाळायचं की नाही. म्हणजे जीवनाची सुरुवातच अशी खडतर होते. आणि एकदा का मुलगी 8 वर्ष ते 15 वर्ष या काळात येऊन पोहोचली की मासिक पाळीचा त्रास सुरू. आता हा काळ शब्दात मांडणं कठीणच. हा त्रास काय असतो एक मुलगीच सांगू शकते. कारण हा त्रास होत असताना सुद्धा स्वतःला सुखी कसं दाखवायचं, माझ्यावर या गोष्टीचा काहीच परिणाम होत नाही हे फक्त दाखवायचं, हे एक मुलगी कसं जमवते तिचं तिलाच माहिती. बरं, हा त्रास होतो म्हणून सुट्टी मिळत नाही, ह्या त्रासापासून कायमचा इलाज नाही, आणि फक्त प्रिकॉशन्स आणि सेल्फ केअरच्या जोरावर या समाजात वागायचं अगदीच कठीण. बरं, या काळात स्वतःचे वेगवेगळे मूड सांभाळायचे ज्यावर तिचं स्वतःचं कंट्रोल नाही. मला तर हा विचारच सोसवत नाही. पायाला साधी ठेच लागली तरी आपण लंगडतो, आपल्या चेहऱ्यावर त्या वेदना दिसतात. मग मुलीला जेव्हा मासिक पाळीचा त्रास होत असतो तेव्हा त्या काय सोसत असतील विचार करण्याच्या पलीकडेच. आणि आपला समाज असा की जेव्हा मुलीला हा त्रास होतो तिला एकतर वेगळं ठेवतात किंवा घराबाहेर पडू देत नाही. एवढंच काय तर आपल्या जन्मदात्या पित्याला आणि रक्ताच्या नात्यातील भावाला सांगायची सुद्धा लाज वाटावी, आणि तिने एकटीने मात्र फक्त सहन करत राहावं. शाळा, कॉलेज, अभ्यास, नंतर जॉब, नंतर हे कुटुंब, हे सगळं या त्रासात सहन करावं आणि तरी पण चेहऱ्यावर हसू दाखवावं. मी तर कल्पना करून पाहिली स्त्री जन्माची. नाही झेपलं, तुम्ही पण पहा आणि मग ठरवा त्यांना वागणूक कशी द्यायची. प्रत्येक त्रासाचा अंत आपण शोधत असतो. अरे मग यांचं काय? एवढा त्रास होत असून स्वतःला खुश आहे असा खोटा दिलासा देऊन फॅमिलीच्या इच्छा पुरवायच्या कशा? जर समजून घेणारे लोक असतील तर उत्तम, आणि नसतील तर जी परिस्थिती तिच्या हातात नाही तिला एकटीने तोंड द्यायचं तरी कसं? एक बाई मुलाला जन्म देतानाचा त्रास हा एक व्यक्ती जळून खाक होतो त्याच्या कैक पटीने जास्त असतो असं मी ऐकलं. आणि हे जर खरं असेल तर त्यांच्या आयुष्याचा नक्कीच विचार करावा. खरा त्रास नेमकं कोणाला हे आपण समजून घ्यावं. म्हणजे 9 महिने बाळ पोटात तिने वाढवायचं, त्याच्या जन्मावेळीचा त्रास तिने सहन करायचा, आणि आपण स्त्रीलाच कमी लेखायचं. वयाच्या 51व्या वर्षापर्यंत मासिक पाळीचा त्रास ती सहन करते. काहींचा लवकर संपतो तर काहींचा लेट, काहींचा 40शीत पण संपतो. त्याला मेनोपॉज असं म्हणतात. आणि जेव्हा मासिक पाळी यायची थांबते तेव्हा पण हा त्रास थांबतो असं नाही. अचानक झालेल्या या बदलाने देखील त्या अस्वस्थच असतात. शरीर हवं तसं साथ देत नाही, आणि तरी तरी पण त्या न सांगता सहन करत राहतात. बऱ्याच वेळी चिडतात, रडतात, स्वतःचं भान नसतं, आणि आपण त्यांना न समजून घेता चुकीचं वागवतो. आपण चुकलो याची त्यांना जाण असते, पण ते त्यांच्या हातात नसतं, आणि समोरचा व्यक्ती न समजून घेता त्यांना दोष देऊन मोकळा होतो. वयाची 50 वर्ष हा त्रास तिने सहन करत दिवस काढायचे, आणि जेव्हा हे संपतं तेव्हा जर एका चांगल्या आयुष्याची त्यांना अपेक्षा असेल तर त्यांना ते नक्कीच मिळावं, एवढंच. बाकी त्रास सगळ्यांना असतोच, पण स्त्रीच्या या त्रासाची मला बाजू विचारा तर नक्कीच त्यांचा हा त्रास जास्त वाटतो. प्रत्येक वेळी नसल जमेत तर किमान या अवघड फेजमध्ये तरी त्यांना मदतीची, सहानुभूतीची गरज असते, आणि ती आपण प्रत्येकाने जाणीवपूर्वक करावी, एवढंच.